रुग्णालयांच्या टॉयलेट बाथरूमचा भरला, पण एकही चालू टॉयलेट आम्हाला दिसेना. या पद्धतीचा भोंगळ कारभार पूर्ण राज्यभरात थैमान घालतोय. पण याची लाज किंवा लज्जा किंवा अब्रू किंवा शरम किंवा हया ना आरोग्यमंत्र्यांना आहे, ना मुख्यमंत्र्यांना आहे, ना दोन उपमुख्यमंत्र्यांना आहे. हे सगळे येतात जातात. आज माझ्या महाराष्ट्राचं दुर्भाग्य असं आहे, सगळ्या पक्षांच्या हातामध्ये आम्ही सत्ता देऊन बघितली. विरोधी पक्ष नेता म्हणून जो वागतो त्याला सुद्धा कसली चाड उरलेली नाही. हे 288 विधानसभेतले आणि हे 78 विधान परिषदेतले आणि त्याच पद्धतीनं 48 लोकसभेतले हे सगळे नालायक निघालेले आहेत. आणि आज जनतेला कुठल्याही प्रकारची आरोग्य सुविधा अजिबात मिळत नसल्याचं आत्ता नांदेडच्या घटनेवरनं सिद्ध झालेलं आहे. आणि त्या पार्श्वभूमीवर निर्भय महाराष्ट्र पार्टी नाशिक जिल्ह्यातल्या प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रावर जाते. आता हे उपजिल्हा रुग्णालय आहे सिन्नरचं, अशी एवढी सुंदर इमारत, एअर कंडिशनर्स, एवढ्या सुंदर ग्रेनाईट्स, आमच्या किचन हॉटेलही अजून मला वाटतं कडप्पाच आहे, इथं ग्रेनाईट फरशीला आहे. हे आमची अवकात आणि आमच्या माध्यमातून दिवसभरात जेवढा काही टॅक्स मिळतो तेवढा टॅक्स आणि त्याला गुणिले 365 दिवस अब्जावधी रुपये आमच्याकडे येतात. तिजोऱ्या भरतात आणि तिजोऱ्या हे सरळ लंपास करून टाकतात, अशी अवस्था आहे. आणि दुसऱ्या बाजूला इथे असलेले अधिकारी, कर्मचारी आणि ह्या सगळ्या गोष्टी ह्यांची मानसिकताच नाही आहे काम करण्याची. आणि खरं तर या गोष्टींना लागते प्रचंड इच्छाशक्ती आणि सेवाभाव. ज्या व्यक्तीमध्ये सेवाभाव असेल त्यांनीच आरोग्य क्षेत्रात खरं तर पाऊल ठेवलं पाहिजे. पण इथली ॲरोगन्सी जर बघितली आणि मला काय त्याचं ही वृत्ती जर बघितली तर त्याचा परिपाक म्हणजे आत्ता आपण सगळं जे बघितलं आहे सिन्नर रुग्णालयामध्ये, टॉयलेट चोकअप आहे, गटर उघडं आहे, कचरा अस्ताव्यस्त पडलेला आहे, सगळी बोंबाबोंब आहे आणि भयंकर स्वरूपामध्ये दुर्गंधी पसरलेली. आणि त्या अवस्थेमध्ये 6 जणांच्या स्टाफवर हे सगळं ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय उभं आहे. त्यात एक पिडियाट्रिशियन म्हणजे जो रोग तज्ज्ञ आहे, त्याला 65 वर्षाचं जर इथं पेशंट असेल तेही तपासायचे. स्त्री आरोग्याची पण काळजी त्यांनीच व्हायची आहे आणि इतरही जे काही रोगांमुळे लोक इथे ॲडमिट असतील त्यांची पण काळजी त्यांनीच व्हायची आहे. आत्ता एक कुठलं तरी फौजदारी गुन्हा असेल, तो मारामारी असेल, त्याच्यामध्ये तो रुग्ण आलेला आहे आणि त्याला 15-20 मिनटं झाली. नो बडी इज हिअर टू अटेंड इट. आणि अशी एकंदरीत भयानक परिस्थिती. इथं सिन्नर शहरातले सगळे सुज्ञ नागरिक पोचलेले आहेत आणि ज्यांना वाटलं की ह्या उपजिल्हा रुग्णालयाला सुद्धा भेट देणं आवश्यक आहे. कारण जशी नांदेडची घटना घडली, जी 24 तासात 24 रुग्ण दगावले आणि तो टोल आता मला वाटतं 32-35 पर्यंत पोहोचले. त्याच्यानंतर घाटी रुग्णालयात जवळपास 10 ते 12 तो टोल पोहोचलेला आहे. आज मी सिव्हिल हॉस्पिटल आणि दुसरं म्हणजे आपलं शालिमारचं संदर्भ सेवा रुग्णालय इथे आज भेटी दिलेल्या आहेत. आणि त्या भेटींमध्ये मला तेच एरे माझ्या मागल्या, कालच्या भाकरी चांगल्या, अशीच परिस्थिती सर्वत्र दिसलेली आहे. या दगावलेल्या रुग्णांच्या केसमधून आरोग्य यंत्रणेचा टॉप टू बॉटम एकही माणूस ठिकाणावर आल्याचं दिसलं नाही. सिव्हिल हॉस्पिटलला आज दिव्यांगाच्या डिपार्टमेंटला दिव्यांग सकाळी 10 वाजेपासून बसले होते आणि मी जोपर्यंत तिथं गेलो, किती वाजलेले होते ते? 2-2:30 वाजलेले होते. तोपर्यंत त्या दिव्यांगाला हिंग लावून सुद्धा कोणी विचारलेलं नाही आहे. ज्यांनी विचारलं त्यांनी एकदम ॲरोगंट बिहेवियर केलेलं आहे. तर हा एक रोग आहे, आरोग्य क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांना फार मोठा रोग आहे की त्यांची भाषा आणि त्यांचा संस्कार एकदम गटारीतली भाषा असते त्यांची. तर याचाही आम्ही कडकडीत शब्दामध्ये निषेध करतो. आणि ह्या उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचा आवाका बघता, बाहेरचा आवाका बघता, इथं स्टाफ किती कमी आहे. हे टाळचिपळ्या घेऊनच बसलेले असतात. आणि आपण प्रश्न विचारला की आज सकाळीच मी DHO सुधाकर मोरे यांना भेटलेलो आहे. ते असं हां मला तर आत्ताशी 2च महिने झाले. ही कायमची भाषा आहे सगळ्या सरकारी अधिकाऱ्यांची. आत्ता चालू. अरे तू आत्ता काय आला? गेले 10-20 वर्ष काम करतोय ना राजा.
तर सगळीकडे सिच्युएशन तीच आहे. तुला रायगडला पाठवलं तरी तीच सिच्युएशन असते, गडचिरोलीला पाठवलं तरी तीच सिच्युएशन असते, नाशिकलाही तीच सिच्युएशन आहे. याच्यात रॉकेट सायन्स काहीच नाही. एकदा तुम्हाला टेबल खुर्ची मिळाली तो विषय संपतो. आणि त्यांची मी खुर्ची जी पाहिली ना ती न्यायालयातल्या न्यायाधीशांची जशी खुर्ची असते ना, वरती ते 2 मनोरे असतात, लाकडी खुर्ची, तर ह्या तुमच्या खुर्च्या आहेत ना सामान्य माणसाला घाबरवतात. आणि खरे त्या तुमच्या खुर्च्या नाही आहे बरं, त्या खुर्च्या तुम्ही वापरू नका आणि सामान्यांवर आहे ना उगीच धाक निर्माण करू नका. सिन्नरच्या भूमी अभिलेख कार्यालयातले मी धाक देणारे बोर्ड काढलेले आहेत. तसंच या सगळ्या हॉस्पिटल्समध्ये पण हे धाक देणारे बोर्ड असतात, ते आम्हाला नको आहेत. तर ह्या खुर्च्यासुद्धा धाक निर्माण करतात. मी तहसीलदारांचं पण बोले, तहसीलदारसुद्धा स्वतःला न्यायाधीश समजायला लागले. बाबांनो, तुम्ही तहसीलदार आहात आणि माझ्या माहितीप्रमाणे क्लास 1 ऑफिसर पण नाही आहे तहसीलदार. हां, तर तो त्या आविर्भावात राहतो, त्याच्या डोक्यात कोणची माती गेलेली काही कळत नाही आम्हाला. बाबा तू अवकातीत राहा, लोकांना तू न्यायाधीश असल्यासारखा अवकातीमध्ये तू लोकांना घाबरवत राहतो. तर अवकातीत या आणि आपल्या आपल्या स्टेजचे कामं करा. तसंच या रुग्णालयाच्या संदर्भात सुद्धा जो स्वीपर आहे, जी नर्स आहे, जे डॉक्टर आहेत, त्यांची भाषा अतिशय मृदू असणं आवश्यक आहे. आणि तुमच्या मायेची जर पांखर मिळाली तर लोक अर्धे इथेच बरे होतात. पण ती काय अवकात किंवा सक्षमता तुमच्यात नाही, याचा आम्हाला खूप दुःख आहे. आणि आता एवढ्या सुंदर इमारतीमध्ये घाणच घाण सर्वत्र आहे. आता मला आत्ता इथे असं कळलेलं आहे की पोस्टमार्टम पोस्टमार्टम डिपार्टमेंटला कुलप आहेत. तर ते पण आम्ही तुम्हाला लगेच दाखवणार आहे. तर ही जर परिस्थिती असेल तर मला नाही वाटत की म्हणजे रुग्ण जो काही सरकारी दवाखान्यात आणून ॲडमिट केला जातो ना, तर तो जगण्यासाठी किंवा उपचारासाठी किंवा औषधं घेण्यासाठी येत असावा. माझ्या माहितीप्रमाणे त्याचे सगळे नातेवाईक मिळून मनाची तयारीच करतात की काय. आज सकाळी सिव्हिल सर्जनना भेटलेलो आहे, तर ते मला सांगत होते की डेथ रेशिओ असा कॅल्क्युलेट करतात. खरं तर मला डेथ किती झाल्या हे मी विचारलं, तर त्यांनी मला ओव्हरऑल डेथ विचारल्या. मला ते अपेक्षित नाही आहे. नांदेडला घडलेली घटना काय आहे, औषधांचा तुटवडा होता, स्टाफचा तुटवडा होता, उपचाराचा तुटवडा होता आणि म्हणून रुग्ण दगावले होते. या कॉन्टेक्स्टमध्ये मी सिव्हिल सर्जनला प्रश्न विचारलेला होता. पण इच्छाशक्तीचा अभाव पदोपदी आढळतो आणि त्याच्यामुळंच ही सगळी यंत्रणा कोलमडलेली आहे. आणि माझ्या राज्यातील माझ्या नागरिकांचं आरोग्य तुमच्या हातात सुरक्षित नाही, हेच वारंवार अधोरेखित होते. सिन्नरच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या भेटीतसुद्धा याला पुन्हा अजून एक अंडरलाईन देण्याची वेळ आलेली आहे. तर आता आपण ते कुलप पण बघू आणि अजून तुम्हाला या संदर्भामध्ये काय सांगायचं ते सांगा. इथे जे मशिनरी आल्यात आजपर्यंत, कोविडच्या काळात असो, कोविड नंतर असो, पण त्या मशिनरी आम्हाला इथे अद्ययावत आहेत का, त्या चालू स्वरूपात आहेत का, आपल्याला तेही बघणं गरजेचं आहे. कारण इथं जेव्हा पेशंट येतो, एक्सरेसाठी सुद्धा तुम्ही जर नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटल रेफर करत असाल तर मग ते मशिनरी कुठे एक्सरेसाठी सुद्धा साधा कप जरी छातीत साजला, निमोनिया सारखं जर एखाद्याला सेंटेन्स निघाला तर त्याच्यासाठी तुम्ही सिव्हिलला पाठवतात का? ठीक आहे, आपल्यासारखं जाऊ शकतो, पण एखाद्या गरिबांनी कुठे जायचं? नाही, तालुका प्लेस आहे ना, उपजिल्हा रुग्णालय आमच्या मॅडम घेऊन जा म्हणतात. जास्त झालंय तुमच्या पेशंटला, जास्त झालेलं आहे, तुम्ही हलवून घ्या म्हणतात, असं सांगतात. कारण आम्ही ज्यावेळेस चेतन दराटेची वाईफ ॲडमिट होती ना इथं, त्यावेळेस आम्ही इथं एक मावशी म्हणजे त्यांना आणलं ना, तर त्यांना काय 1-1.5 तास ठेवलं, त्यांना जास्त झालं, त्या जागेवर एक्सपायर झालं, तरी यांचे लोक तिथपर्यंत पोहोचले नव्हते. सर, दुसरा एक प्रश्न असा माझ्याकडनं, इथे जे स्वीपर आहेत ते लोक जेव्हा रात्री काही घडतं, भले 11 वाजे घडू, 2 वाजे 3 वाजेला घडूया, मी पहाटे 4-4 वाजेला मी इथे आलेलो आहे, परंतु देखील ते स्वीपर लोक त्यांची ड्रेसिंग करतात. त्यांना काय अधिकार आहे तिथे सही करायचा, रेफर करण्याचा, प्रायव्हेट हॉस्पिटलला काय सांगायचं? डॉक्टर लोक फोन उचलत नाही, मग काय करायचं? बालरोगतज्ञ कसं त्यांना टीचेस करू शकतो? हे लोक जे स्वीपर लोक आहेत, ठीक आहे, त्यांना एक्सपिरियन्स असेल नसेल आपल्याला माहीत नाही, पण ते त्यांना स्टिच करू शकतात. त्यांचे व्हिडिओ पण आहे माझ्याकडे. आणि ते कंत्राटी कर्मचारी फक्त ते स्वीपर आहेत, साफसफाईवाले, त्यांना अधिकार नाही. ते ड्रेसिंग करतात. मशिनरीच्या बाबतीत तुम्ही काय सांगाल? मशिनरी खूप अद्ययावत आहे इथे सिन्नर रुग्णालयामध्ये.
परंतु त्या मशिनरींचा वापर होत नाही आणि तिथे पुरेसा स्टाफ सुद्धा नाही. या संदर्भात आम्ही एकदा निवेदन दिलं होतं आमच्या समितीमार्फत कोणाला? लहाडे मॅडमांना इथे सिन्नरला ज्या हे आहेत, परंतु त्याच्यामध्ये काही दुरुस्ती झाली नाही. त्यांना आम्ही हेही सांगितलं होतं की इतकी अद्ययावत मशिनरी असेल तर हे हॉस्पिटल खूप मोठं होणार आहे आणि मशिनरी सर्व वरती पडलेली आहे, त्याचा वापर कुठेही होत ती बघायची ना आपल्याला. मशिनरी बघायच्या आहेत ज्या इथं आलेल्या आहेत. इथं फ्रॉड झालेला आहे सर, इथे बातम्या आलेल्या आहेत. जो पूर्ण ताई तुम्हाला माहिती आहे का? या संदर्भात खूप मोठा फ्रॉड सुद्धा झाला होता. इथे जे मशिनरी होते, सोनोग्राफी मशीन होते, त्याच्यानंतर जे डेंटिस्ट लोकांना लागतं सर्व मशिनरी इथे होते. तर ते इथल्या एका कॉन्ट्रॅक्टवर काम करणाऱ्या मुलांनी प्रायव्हेट डॉक्टरांना विकले, त्यांच्यावर केस पण दाखल झाली, परंतु त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल झाला नाही आणि ते आता बाहेर आहेत. नाही गुन्हा दाखल झाला त्यांच्यावरती, परंतु त्याच्या पुढे चार्जशीट आलं किंवा नाही ते माहित नाही, कोणालाच माहित नाही. त्यांनी परस्पर अटकपूर्व जामीन घेतले, परंतु त्यांची बदनामी होऊ नये म्हणून त्यांना खूप केअरफुली सांभाळलं गेलं. त्यांचे नाव डिक्लेअर नाही केले. नाही आहेत 2-3 जणांची नाव आहेत, पण ते जे 6 डॉक्टरांची जे नावं होते त्यांना फक्त जामीन हुसर अटकपूर्व एक तर व्हायला नको होतं त्यांचा अटकपूर्व जामीन करून घेतला. त्याच्यानंतर चार्जशीटचं काय झालं किंवा फाईल झाली काहीच माहीत नाही त्या संदर्भात. त्याचे FIR वगैरे सर्व आमच्या समितीकडे आहे. ही आणि अशा प्रकारची कायमची अनाबंदी प्रत्येक रुग्णालयांमध्ये बघायला मिळते, पण त्याच्यावर हे अप्पर ऑफिसर्स कुठलंही काम करताना दिसत नाहीत. फक्त पाट्या टाकणे, दिवस भरणे, आपल्या सुट्ट्यांचा हिशोब लावणे, आपल्या पगाराचं कॅल्क्युलेशन करत बसणे, 7वा 8वा 9वा वेतन आयोग, पेन्शन, याच्यामध्ये त्यांचे दिवस चाललेले आहेत. आमच्यासोबत अजून आमच्या सहकारी आहेत. बोला. मी इथे ऑपरेशनला आली होती महिला म्हणजे आपलं नाव सांगा. प्रियंका द्विवेदी. मी प्रियंका द्विवेदी अन्य अत्याचार निर्मूलन शहर अध्यक्ष. मी 2 दिवस इथे होती. ऍडमिट? हा बर. 2 दिवस ऍडमिट. इतकी घाण तर विचारूच नका. किती केव्हाची वेळ आहे ती? आता 3 महिन्या पहिले. सर यांनी